सुरुवात आपण काही युद्धाच्या बातम्यांनी करणार आहोत, कारण इस्रायल आणि इराण संघर्षाला लवकरच मोठा विराम मिळू शकतो अशी एक मोठी शक्यता वर्तवली जाते आहे। इस्रायलने इराणवरती सगळ्यात मोठा हल्ला करत थेट राष्ट्रपती भवन टार्गेट केलंय। राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमधल्या इमारतीला देखील इस्रायली क्षेपणास्त्र आणि ड्रोननं निशाणा बनवलेला आहे। इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरं अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये जळतायत। आतापर्यंत 787 इराणी नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला अशी ही मोठी आकडेवारी सध्या समोर येते आहे। इस्रायल आणि इराण युद्धामुळे महासत्ता बनू बघणाऱ्या चीनच्या विश्वासार्हतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विश्वासघातकी म्हणून जशी चीनची ओळख आहे तशीच ओळख त्यांच्या सुरक्षा प्रणालीची देखील असल्याचं समोर येत आहे। ज्या चीनच्या भरवशावरती इराणनं आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत आहे असा दावा केला होता, त्याच चीनी बनावटीच्या HQ-9B या सुरक्षा यंत्रणेला इराणला गुडघ्यावरती आणलेलं आहे। 260 किलोमीटर पर्यंतची रेंज आणि 50 किलोमीटर उंचीवरची क्षेपणास्त्र टार्गेट करण्याचा दावा हा फोल ठरलेला आहे। अमेरिका आणि इस्रायलची फायटर जेट्स आणि क्षेपणास्त्र रोखण्यामध्ये ही सगळी सिस्टीम सध्या कमी पडतीये। आपली हवाई सुरक्षा अभेद्य करण्यासाठी इराणनं नुकतीच चीनकडून HQ-9B ही सुरक्षा यंत्रणा विकत घेतली होती, पण चीनी माल वेळेला कसा धोका देऊ शकतो हे दुसऱ्यांदा जगासमोर आलेलं आहे। याआधी देखील भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्तानकडे असलेली HQ-9B ही सुरक्षा यंत्रणा ही निष्प्रभ ठरलेली होती। आणि आता युद्धभूमीमधली एक मोठी बातमी आहे। इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांचा मृत्यू नेमका कसा झाला या संदर्भात दावे आणि प्रतिदावे सध्या केले जात आहेत। मात्र ब्रिटिश मीडियाने या संदर्भात केलेला दावा सगळ्यात मोठा समजला जातो। खामेनींवरती इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा ही अनेक वर्षांपासून करडी नजर ठेवून होती आणि यासाठी तेहरानमधल्या प्रत्येक सिग्नलवरचा कॅमेरा देखील हॅक करण्यात आला होता। तेहरानचा प्रत्येक रस्ताच नाही तर छोटे छोटे चौक आणि छोट्या गल्ल्यांमधली स्थिती देखील इस्रायल सातत्यानं बघत होतं। इतकंच नाही तर तेहरानसह इराणच्या मोबाईल नेटवर्कमध्ये देखील इस्रायलने शिरकाव केला होता। त्यामुळे खामेनी यांच्या आणि सोबतच त्यांच्या सहकाऱ्यांच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवरती इस्रायलचं गेल्या कित्येक दिवसांपासून बारीक असं लक्ष होतं। आणि यानंतर भारतासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण भारताची राजधानी नवी दिल्ली यावरती आता